ऐका, गोचिड कुठं असतं? गाईच्या काशेत, गाईच्या काशेत. आणि दूध कुठे असतं? गाईच्या काशेतच. दररोज साधारणपणे गोचिड किती लिटर दूध पितो? आता ऐका, गोचिडाच्या जवळ दुधाचं अस्तित्व आहे, तरी पण तो रक्तच पितो. अशी गोचड पुष्कळ आहे, ते दुसऱ्याचं रक्तच पितात. ऐका, दुधाचं अस्तित्व आहे पण प्राकट्य नाही, रक्तच पितो. एक भिकारी आहे, उपवास आहे, दरिद्री आहे, एका जागेवरती बसून तो भीक मागतोय. द्यावं काहीतरी गरीबाला, असं भीक मागतोय. भाकरीचा चतकोर तुकडा द्या, काहीतरी द्या, अशी भीक मागतोय. ऐका, तो भिकारी ज्या जागेवर बसून भीक मागतोय त्याच्या खाली 3 फूट खोल जमिनीत सोन्याच्या मोहराचा हंडा आहे, हंडा. तुम्ही कोणी तो भिकारी नेमका कुठं बसून भीक मागतोय हे विचारू नका बरं का, नाहीतर लोक खोदायला जायचे. आता ऐका, भिकाऱ्याला त्या दरिद्र व्यक्तीच्या जवळ धनाचं अस्तित्व आहे, तरी पण तो भीक मागतोय, कारण प्राकट्य नाही. आता तुमच्या सगळ्याच्याच ओव्या पाठ आहेत का? कमलकंदानी नांदनुक परिपराभूषे विजय जवळ दिया येरा चिकोची पुरे पाहे पादूत बासी त्वचेच्या त्या वेरुनी गोचीर सांगेने देवाच्या लोया रुतल्या हाती परितेत बैसोनी का दरिद्री जिये. आता ऐका, या 3 दृष्टांताला अनुसरून तैसा हृदयामध्ये रामू असता, सर्व सुखाचा आरामू हृदयामध्ये असता, की भ्रांताशी कामू विषयावरील याच न्यायाने तुमच्या माझ्या सर्वांच्याच हृदय मंदिरात परमात्मा त्याचा अस्तित्व आहे, पण त्याला आपल्याला प्रगट करता आलेलं नाही. आणि म्हणून ज्याने त्याला प्रगट केलं तेच संत, तेच कसे विशेष आहे. प्रगट केलं पाहिजे, ज्यांना प्रगट करता आलं ते विशेष आहे. भागवतामध्ये नाथ महाराज फार छान ओवी देतात. नाथ महाराज सांगतात, पृथ्वी गंधर्व सोये असे परेतो कस्तुर्यादिके आभासे, तैशी भगवत सत्ता सर्वत्र वसे, परी सात्विकी दिशे अति प्रगट. परमात्म्याची सत्ता सर्वत्रच आहे, पण सत्व गुणाने युक्त असणाऱ्या महात्म्यांच्या हृदयात तो विशेष रूपानं प्रगट रूपानं काय करतोय? वास्तव्य करतो. साठविला आहे बाहेर धाकुटी मूर्ती उभा, संचला सकळ मूर्तिमंत संचला, सकळ संचला. याचा अर्थ निर्गुण निराकार परमात्म्याची ही त्यांना अनुभूती आहे एक, आणि मूर्तिमंत संचला याचा अर्थ सगुण साकार परमात्म्याचंही त्यांना प्रत्यक्ष दर्शन आहे. 2. कारण आईसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे आणि देवतया जवळी. आता इथली गंमत बघा, विश्वदेव सत्यत्वे इथं सिद्ध काय झाले? इथं सिद्ध हे झालंय, विश्वरूपानं त्यांना प्रतीतीला न येता विश्व देव रूपानंच त्यांना प्रतीतीला येते. म्हणजे विश्वाला विश्व न पाहता हे विश्व नसून देव आहे, याच बोधावर त्यांचं जीवन पोहोचलेलं आहे. आणि मग असं झाल्यानंतर पुन्हा दुसऱ्या चरणात देवतया जवळी असे, हे कशाला? खरं म्हणजे तया जवळी जे असे ते देव, असं चालेल. देवाशिवाय जर दुसरं काही ते पाहतच नसतील, असा जर बोध पहिल्या चरणात असेल, तर पुन्हा तया जवळी देव असे, हे कशाला? त्यांच्या जवळ जे आहे ते देवच झालंय ना. उत्तर इतकंच आहे, विश्वदेव सत्यत्वे इथं निर्गुण निराकार तत्वाची अनुभूती आहे, आणि देवतया जवळी असे इथे सगुण साकार परमात्म्याचंही त्यांना प्रत्यक्ष काय आहे? दर्शन आहे.
देवाची रूप चार आहेत. एक निर्गुण निराकार, दुसरं देवाचं रूप आहे निर्गुण साकार, देवाचं तिसरं रूप आहे सगुण साकार आणि देवाचं चौथं रूप आहे अर्च रूप. पूजेकरता योग्य बनवलेलं जे रूप आहे ना मूर्तीच्या द्वारे ते अर्च रूप आहे. ही चारही रूप संतांच्या सहवासात आहेत. अर्थात या चारीचही दर्शन त्यांच्या जीवनामध्ये आहेत. त्यांनी परमात्म्याला अस्तित्वानं असलेल्या भगवंताला त्यांनी काय केलंय प्रगट केलंय. आणि म्हणून संत संगेयाचा वास सर्व काळ. खरं म्हणजे संतांच्या संगतीतच परमात्मा सर्व काळ राहतो. त्याने पत्ते सांगताना तेच पत्ते सांगितलेले आहेत. आता वेळ आपली वाढू शकते कदाचित. त्यांनी सांगितलेले आहे कोठे नका पाहू तेथे अवचिता भक्त समागमे सर्व भावे हरी तयापाशी पांडवा मी हरपला घेऊ सावा चेत नाम गोश्वरवा करीती माझा. बर किती वेळ राहतो भगवान सांगतायत मी होऊन असे हो तिथं राहतो. एरवी तर परमात्मा सगळीकडे राहतोच की, पण भक्ताच्या हृदय मंदिरामध्ये कसा राहतो. ज्ञानोबाराय सांगतात काय ज्ञानोबाराय सांगतात सविस्तर वटत्व जैसे बीजकनिके माझे असे बीजकनो सामावे वटी जेवी देवी आमातया परस्परे बाहेर नामाची अंतरे वाचून आतोवत वस्तू विचारे मी त्याची ते अजून पाहिजे होईल बघा पाहिजे ते वर्तनासाठी देहिना माझ्या ठाई. आता पुढचं मला महत्वाचं आहे आणि मी तयांचे हृदय जगाभर असे. आणि मी तयांचे हृदय समग्र असे. या समग्र शब्दाला लाल पेन दोन रेखा ओढायच्या खाली त्याला अंडरलाईन करायची म्हणतात. समग्र तुमच्या आणि माझ्या हृदयात देव आहे पण समग्र नाही ही अडचण आहे. तुमचा समग्र आहे तिथल्या समग्र शब्दाचा अर्थ आहे प्रत्यक्ष सगुण साकार सत्ताधीश परमात्मा त्यांच्या जवळ आहे. आणि आपल्या जवळ जो आहे तो फक्त साक्षी रूपान आहे. तो केवळ रूपान आहे. तो निर्गुण रूपान आहे. परमात्मा आपल्या जवळ आहे. तो ब्रह्म रूपान आहे. अस्तित्व रूपानं आपल्या जवळ आहे. पण प्रत्यक्ष कार्यकारी रूपानं शक्तीच्या रूपानं सगुण साकार परमात्मा त्यांच्या जवळ आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात म्हणून संत कसे आहेत विशेष आहेत. महाराज संत विशेष आहेत कारण देव त्यांच्या जवळ सर्व काळ राहतो. पण महाराज देव त्यांच्या जवळ सर्व काळ का राहतो आमच्या जवळ सर्व काळ का राहत नाही असं त्याने काय केलंय म्हणून तो त्यांच्या जवळ राहतो. महाराज त्याचं उत्तर अभंगाच्या दुसऱ्या चरणात देतात. Thank you.
काळ अवघा बाहेरी त्याशीच अंतरी वास दिला. परमात्मा प्रगट होण्याकरिता आणि परमात्म्याचं सर्व काळ प्रगट रूपानं वास्तव्य आपल्या जवळ राहावं याकरता संतांनी केलं काय? महाराज त्याचं उत्तर देत आहेत. घालोनिया काळ अवघा बाहेरी, अवघा काळ बाहेरी घालोनी अंतरी त्याशीच वास दिला. ऐका कसं आहे, आपल्याकडे एखादे पाहुणे जर येणार असतील तर आपण आपलं सगळं घर काय करतो? स्वच्छ करतो का नाही? स्वच्छ करतो. कोण येणार असतील तर पाहुणे. पाहुणे म्हणजे मुलाला पाहण्याकरता, मुलाला पाहण्याकरता जर पाहुणे येणार असतील तर आपण एखाद्या घरची चादर आणतो, एखाद्या घरची सतरंजी आणतो, एखाद्याच्या घरचा तक्के आणतो, सगळं उष्ण अवसान आणतो आपण. 4-6 महिन्यानं पाहुण्याच्या लक्षात येतं की यांचं जवळचं काहीच नाही, बँकेचं कर्ज काढून केलं. मेहरबानी ते लोक उतारे बघत नाही. ऐका, तर सर्वसामान्य व्यवहारातल्या एखाद्या पाहुण्याला प्रसन्न वाटावं आणि त्याला आनंद व्हावा याकरता आपण आपलं घर काय करतो? स्वच्छ करतो. सरळ सरळ असं हो, या अनंत कोटी ब्रह्मांडाचा जगाचा मालक आपल्या घरी यावा आणि तो प्रसन्न होऊन राहावा असं वाटत असेल तर आपण आपलं घर स्वच्छ केलं पाहिजे की नाही? आता ज्याचे त्याला माहिती आहे आपण स्वच्छ किती केलेलं आहे, अजून किती कचरा आहे, हे ज्याचे त्याला माहिती आहे. उठून उभारून सांगण्याची गरज नाही. 10 मिनिटं राहिले त्याला चांगलं माहिती आहे. खरं म्हणजे इथं स्वच्छतेकरताच यायचं, इथं स्वच्छ करण्याकरता यायचंय. ऐका, तो गोपालाही सांगतात घालोनिया काळ. इथे काळ शब्दाचा अर्थ मृत्यू यम असं नव्हे. इथे काळ शब्दाचा अर्थ भूत वर्तमान भविष्य असा नाही. काळ शब्दाचा अर्थ अनुकूल प्रतिकूल नव्हे. काळ शब्दाचा अर्थ एक विकार, दोष. विकाराला बाहेर काढणं, अवघे विकार बाहेर काढले. सरळ आहे बघा. एका ठिकाणी एकाच वेळेला 2 वस्तू अथवा 2 व्यक्ती व्यवस्थित राहत नाही. राहिल्यास समजा तरी ते नीटनेटक्या राहत नाही. उदाहरणार्थ राहिल्या तरी मग नीटनेटक्या राहत नाही. आता ऐका लक्ष द्या. परमात्मा आणि विकार एकत्र राहतील कसे राहतील? भगवान परमात्मा जर आपल्या हृदय मंदिरामध्ये सर्व काळ त्यानं वास्तव्य करावं असं वाटत असेल तर ही जागा अगोदर कशी असली पाहिजे? स्वच्छ असली पाहिजे. अगोदर ही जागा निर्मळ असली पाहिजे, पवित्र असली पाहिजे. खेड्यातली गोष्ट आहे, इकडं कळलं का नाही काय सांगता येत नाही, पण सांगून जातो. बहुतेक काही लोक खेड्यातले असतील बघा. हा बरं, ठीक आहे. बघा, आमची माता भगिनी घागर घेऊन एखाद्या विहिरीवर, एखाद्या नदीवर, पाणवठ्यावर, तळ असेल छोटं पाणी आणायला जेव्हा जाते आणि तेव्हा ती घागर त्या पाण्यामध्ये बुडवताना त्या घागरीचं तोंड असं वर ठेवलं आणि एकदम घागर ती अशी पाण्यामध्ये बुडवली आणि 3 फूट खोल खाली पाण्यात ती अशी घागर बुडवली. बोला, त्या घागरीमध्ये पाणी शिरतं का? बोल, नाही शिरत. नंतर घागर बाजूला काढली, नंतर त्या घागरीचं तोंड एकदम खाली केलं, अशी एकदम ती घागर काय केली? पाण्यामध्ये बुडवली. 5 फूट खोल खाली अशी पाण्यामध्ये ती घागर ठेवली. आता बोला, नाही, आताही नाही तिच्यात पाणी शिरलं. खरं म्हणजे ती घागर आहे कशात? घागर कशात आहे? पाण्यात. मला एक उत्तर द्या. घागर पाण्यामध्ये असावी
का घागरीमध्ये पाणी असावं? घागरीमध्ये पाणी असावं. घागरीत पाणी असणं महत्वाचं का घागर पाण्यात असणं महत्वाचं? घागरीत पाणी असणं महत्वाचं. बऱ्याच वेळेला असं होतंय बघा, घागरच पाण्यात असते, हे लक्षात येत नाही वाटत. बहुतेक माझा अंदाज असा आहे, काही घागरी नेहमी करता पाण्यातच असतात. समजतंय ना? ते लोक म्हणतात नाही महाराज आम्ही नेहमी सत्यातच असतो. ही घागर नेहमी करता कशात आहे? पाण्यातच आहे. पण आणखीन या घागरीनं पाणी आत शिरू दिलेलं नाही. किती वर्ष झाले ही घागर पाण्यात आहे? 37 वर्ष झालं. 37 वर्ष झालं ही घागर कशात आहे? पाण्यातच आहे. पण आणखीन थोडं सुद्धा पाणी आत शिरलेलं नाही. कीर्तन संपल्या तंबाखू खाऊन पिचकारी हाणतोच. ठरवायचं घागरीत अजून पाणी शिरलेलं नाही. माझ्या मुद्द्याकडे लक्ष द्या. का बरं घागरीत पाणी शिरलं नाही हो? कारण त्या घागरीत हवा आहे. हवा काय का? एक तर घागरीत पाणी राहील, नाहीतर दोन नाही एका जागेवर राहणार. तुमची जर इच्छा असेल घागरीमध्ये पाणी यावं असं जर वाटत असेल तर त्या घागरीतली हवा जरा खूप हवा आहे हो. आता प्रत्येकाला माहित आहे आपल्या घागरीत कोणती हवा आहे. 3 मजली पट्ट्याची बिल्डिंग आहे, हवा. 7 एकर प्लॉटिंगची जमीन आहे, हवा. आपल्यासारखं कीर्तन कोणालाच येत नाही. म्हणजे आमचं सांगितलं यांना जास्त बरं वाटतं. हवा माझे हात जुळून विनंती आहे, थोडी हवा बाहेर काढा. काय गोड बोलतात, ज्ञानोबा आहे. जोपर्यंत ही हवा आत आहे, अहंकाराची हवा आहे, ममतेची हवा आहे, तोपर्यंत परमात्म्याची भेट होत त्याची अहम ममतेची अलवड सोडी. माते नपवतीच बापुडी मनोनी जन्म मरणाची दुथडी ढवळत गेले किंवा तैसा चित्ती अहंते ठावो. शिवे सकळ शास्त्राचा सराव ऐशेनी कोडी एक जन्म जावो. परी नप विजयची माते मन हवा बाजूला काढा. ज्ञानोबा सांगतात या लागी शरीर सांडोवा कीजे सकळ गुणाची लोण उतरीजे. संपत्ती मधु सांडीजे कुरवंडी करुणे. मत सांगत असताना नाथ महाराजांनी फार सुंदर सांगितलेत. आठवण म्हणून सांगून जातो. नाथ महाराज भागवतात ती ओळी सांगतात. 4 मत सांगितले आणि कोणता मत कधी उतरतो हेही सांगितलंय. नाथ महाराज सांगतात मध्य मधु उतरे दिनांती धन मधु जाय निधन स्थिती. तारुण्य मधु जाय क्षीण शक्ती. स्त्री मद प्राप्ती कदा नुतरे. कोण बोलले नाथ महाराज. माझा मुद्दा इतकाच आहे, तर ही जी हवा आहे ना ती हवा आपण काय केली पाहिजे, बाजूला काढली पाहिजे. महाराज सांगतात घालून या काळ अवघा बाहेरी. विकाराला बाहेर काढलं त्याशीच अंतरी वास दिला. अनेकांतरानं द्यावी वसती करावी हे शांती. वासनेची परमात्म्यालाच आतमध्ये काही केली जागा दिली. अवघा काळ म्हणजे अवघे विकार बाजूला काढले. थोडा सुद्धा विकार ठेवू. कापूर असतो बघा, कापूर त्या डबीमध्ये ठेवतो आपण, त्याच्यातून काढतो, आरती करतो. एक दिवस असा येतो की त्या डबीमध्ये, कापडाच्या डबीमध्ये ती कापडाची वडी एक सुद्धा शिल्लक राहत नाही. म्हणजे आता संपूर्ण कापूर त्या डबीतनं काय केलेलं आहे, काढलेलं आहे. बरोबर. आता सांगा, आता ती डबी जर उचलली आणि नाकाशी लावली तर वास येतो गुलाबाच्या फुलाचा. कशाचा येतो? कापराचा. मला उत्तर द्या, त्याच्यात कापूर आहे का? आणि वास राहिले की नाही? डोकं भरायचं म्हणणं आहे, वास सुद्धा शिल्लक ठेवू नका. विकाराचा वास सुद्धा शिल्लक राहू. घालून या काळ अवघा बाहेरी
त्याशीच अंतरी वास दिला. लक्षात ठेवा, अशी बरीचशी माणसं भेटतात. आता काही शिल्लक राहिलेलं नाही, आता काही शिल्लक राहिलेलं नाही. पण लक्षात ठेवा, थोडा तरी विकाराचा भुंद, थोडा तरी अहंतेचा भुंद, थोडा तरी सद्गुणाचा कुठेतरी गग्गा वृत्तीमध्ये शिल्लक असतो. आणि जोपर्यंत तो कुठेतरी विकार थोडा का होईना शिल्लक आहे, तोपर्यंत परमात्म्याच्या घरापर्यंत पोहोचता येत नाही. महाराज सांगतात, तो आम्ही थोडेही विकार आता आमच्या जवळ शिल्लक ठेवलेले नाहीत. आम्ही आता आमच्या जीवनातला सगळा आपलेपणा फेकून दिलेला आहे, त्याला बाजूला काढलेला आहे. हा अभिप्राय अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. आपुलेच जी नाही मुरादी रे, नाही झाकत परिमळ, चंदनाची स्थळ चंदनाची घालून या काळा उगा बाहेरी. त्याशीच अंतरी वास दिला विडोबा. परमार्थाच्या क्षेत्रामध्ये जगत असताना बरं का, थोडाही आपलेपणा शिल्लक ठेवू नये. संसाराच्या क्षेत्रातला आपलेपणा दुःख देतो, परमार्थाच्या क्षेत्रातला आपलेपणा सुख देतो. ऐका, थोडाही आपलेपणा शिल्लक राहता कामा नये. कुठेतरी मी शिल्लक राहील की जीवनामध्ये अपकर्ष अधोगती आहे, अर्थात बाधा आहे. आणि आपण ते कुठेतरी थोडं शिल्लक काय करतो, ठेवतोच. काही लोक आम्हाला म्हणतात, तसं काय नसतं महाराज, आपलं पत्रिकेत नाव असलं काय नसलं काय, आपलं तसं काय नसतं, त्याचं काय एवढं असतं, तसं काय नसतं. पण मी म्हटलं, हे किती वेळा म्हणायचं असतं. नाव अवघड असतं, त्यापेक्षा म्हटलं नाव टाकलेलं परवडलं. अरे अवघड असतं हे सगळीकडे. काही लोक म्हणत असतात, अहो आपलं काय, आपलं नाव महाराजांनी घेतलं काय नाही घेतलं काय, त्याचं काय असतं, नाव घेतलं काय नाही घेतलं काय. पण म्हटलं हे म्हणायचं नसतं. म्हणण्याचा मुद्दा इतकाच आहे, कुठंतरी मी कोणीतरी आहे, माझं काहीतरी आहे, हे असतं. काय आहे,
3 शब्दाच्या 3 संकल्पनेच्या पुढे अजून आपण गेलोच नाही बघा. कोणते? पहिला शब्द आहे मी. आपण बरस काळ या मी मध्ये जगत असतो. मी त्याच्यातून काय थोडा शिल्लक राहिलाच वेळ तर माझं माझं याच्यात जगत असतो. आणि राहिलेला सगळा वेळ मला मला मी माझं मला या तिन्हीतच आपलं आयुष्य सगळं घालवतोय आपण. आणि हे बाधा केल्याशिवाय राहत नाही. हे फेकून द्यायला पाहिजे. एक एक जुन्या काळातली शेतकरी मनुष्य, मोठा शेतकरी, बिचाऱ्यानं कष्टानं प्रपंच उभा केला. कष्टानं मुलं मोठी केली, मुलं मोठ्या पदावर गेली, मोठ्या नोकरीला. एक डॉक्टर, एक इंजिनियर झाला, एक प्राध्यापक झाला. कष्टानं 300-350 एकर जमीन घेतली. हो, कष्टानं फार मोठं असं 3-3.5 कोटीचं घर बांधलं शेतात. जबरदस्त. आता काय हो, 3-3.5 कोटीचं घर आहे, 300-350 एकर जमीन आहे, सगळ्या मुलं नोकरीला आहेत. आता एवढं सगळं असल्यावर गावातली ती जी 2-4 खोल्या होत्या, छोट्या छोट्या घर, गावातली 2-4 खोल्या, कोण राहते आता तिथं? कोण राहायला गेले शेतात राहायला. 60-65 वर्षाचं वय त्या बिचाऱ्याचं. आणि काय झालं, एके दिवशी दुपारी 12 वाजता एक नोकर आला, पळत नोकर आला आणि सांगू लागला, बाबा गावामध्ये आग लागली. आग लागली. म्हटलं आग लागू दे, लागू द्या. ऐका, 10 मिनिटात थोरलं पोरगं आलं आणि रडतच आलं. त्याने विचारलं, अरे का रडतो? म्हटलं गावात आग लागली. अरे मग लागू दे ना, तुला रडायचं काय कारण आहे? तो म्हटलं आपलं घर पेट. महाराज आपलं घर पेटलं म्हटलं की म्हातारा एका मिनिटात रडायला. म्हणजे कसं, तो पाण्याचा नळ असा सुरू केला, लगेच पाणी शेतांतात म्हातारा रडायला लागला. आपलं घर पेटलं. ऐका, थोड्या वेळाने 15-20 मिनिटाने मधलं मुलगा आलं, 2 नंबरचा मुलगा आला. बोला, बाबा का रडता? का रडता म्हणजे घर पेटलंय आपल्या गावात, का रडता? रडू नका बाबा, ते घर आपण 2 महिन्यापूर्वी शेजाऱ्याला विकलंय. आपण एका मिनिटात बंद झाला लगेच बंद झालं. काय कमाल आहे हो. ऐका ऐका, आणि 10-20 मिनिटांनी तिसरं पोरग रडत आलं. का रडतो? आपलं घर पेटलंय. अरे पेटू दे, 2 महिन्यापूर्वी ते दुसऱ्याला विकलंय. ते तिसरं पोरग म्हटलं सौदा परत फिरलाय. लगेच आता ऐका, कुठला म्हातारा रडायला लागला? कुठल्या गावचा? म्हणजे हे तुम्हाला असं वाटतंय का मी कुठल्या तरी खेड्यातल्या म्हाताऱ्याचं सांगतो? ठाण्यातलाच म्हातारा. ऐका ऐका, आपलं घर पेटलं, रडणं चालू. आपलं घर विकलंय, रडणं बंद. आपल्या घराचा सौदा परत फिरलाय, रडणं चालू. हे आपले पण रडवल्याशिवाय राहत नाही. मला सांगतात, आम्ही हे आपलं फेकून दिले. आपुलेसे जी नाही उरले, चोजविता भले ऐशी स्थळे, ऐशी भले स्थळे चोजविता जी आपुलेशी ओरू दिले नाही. असं आमचं जीवन आहे. आणि मग ज्याने आपलेपणा टाकून दिला, ज्याने परमात्मा स्थळाचा शोध घेतला, ज्याने काळाला बाहेर काढलं, ज्याने देवालाच हृदयामध्ये जागा दिली, असे जे महात्मे आहेत ते महात्मे कुठं भेटतील, त्यांना कसं शोधायचं? या ज्ञानदेव सेवा मंडळ त्यांना कसं शोधायचं? अहो काय त्यांना शोधायची गरज आहे? त्यांची काय बोर्ड लावावं लागतो का? त्यांची काय बॅनर लावावं लागतात का? नाही. तुकारामने नाही. झाकत परिमळ चंदनाची स्थळ चंदनाची, त्यांचं जीवन चंदनाप्रमाणे आहे. ते सहज सगळं सर्वांना सुगंध देतात आणि त्यांची कीर्ती, त्यांची प्रसिद्धी करण्याची आवश्यकता नाही. एकच वाक्य देतो आणि थांबतो. जीवनात माणसाने चांगलं वागायचं असतं, कीर्ती आपोआप होते. हे लक्षात ठेवा. आणि असं त्यांचं जीवन आहे. हे जीवन संतांचं आहे. आजच्या संपूर्ण अभंगातून आपण आपल्यासाठी घ्यायचं काय? आजच्या अभंगातून आपण पहिली गोष्ट घालून या काळा उगा बाहेरी, हे एक लक्षात ठेवायचं. विकाराला बाहेर काढायचं, हवा 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 बाहेर काढायची, हे एक लक्षात ठेवायचं. दुसरी गोष्ट, आपुलेशी जी आपलं हे टाकून द्यायचं. या 2 गोष्टी टाकून द्यायच्या आणि मंथनानं चिंतनानं
आणि घर्षणानं भगवंताला नामचिंतनाच्या द्वारे प्रगट करायचं. अस्तित्व रूपान असलेला परमात्मा प्रगट केला की आपलं ही जीवन विशेष आहे. ज्याने भगवंताला प्रगट केलं असे विश्व माऊली ज्ञानोबा आहे, त्यांचं आपण चिंतन करू. ज्ञानेश्वर भगवंताच्या कृपेने, साधू संतांच्या आशीर्वादाने कधीतरी आपल्याही जीवनामध्ये ही संत कृपा व्हावी आणि संतांच्याच कृपेने देवाला प्रगट करण्याची चिंतनाची युक्ती आपल्या लक्षामध्ये यावी. अधिक भगवंताचं चिंतन आपल्याकडून घडावं आणि आपल्या हृदयस्थ असलेल्या परमात्म्यालाच आपण प्रगट करावं, हीच भावना या ठिकाणी प्रगट करतो. वारकरी संप्रदायातील थोर अशी गुणी मंडळी या ठिकाणी टाळी घेऊन उभे आहेत. गोडासे मृदंगाचार्य आणि अत्यंत सजग आणि अत्यंत सुज्ञ असे अंतरंग श्रोते या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या सर्वांच्या चरणी हृदयपूर्वक नतमस्तक होतो आणि आपल्या सर्वांच्या चरण दर्शनाचा सुयोग प्रातस्मरणीय वारकरी संप्रदायातील एक अत्यंत सोज्वळ निर्मळ व्यक्तिमत्व, वारकरी संप्रदायातल्या सर्व संत वाङ्मयाचं अत्यंत सूक्ष्म आणि श्रद्धा बुद्धीनं जे परिशीलन करून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ते देण्याचं अत्यंत थोर कार्य ज्यांच्याद्वारा या ठिकाणी संपन्न होत आहे असे परमपूज्य महाराज या ठिकाणी टाळी घेऊन उभे आहेत. त्यांच्याच आशीर्वादाने कृपेने काही वेडवाकड बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. झालेली सेवा विश्वमाऊली ज्ञानोबारायांच्या चरणारविंदी समर्पित करतो आणि 10 मिनिट मी आपले आधीन घेतले त्याबद्दल आपली दिलगिरी व्यक्त करतो. चिंतन सेवेला पूर्णविराम देतो. विठ्ठल जय आपण सर्वजण 2 दिवस पाहतोय, चाल घेत नाही, कारण आम्ही वेळेवर कीर्तन संपवणारी माणसं आहे आणि तुम्हाला घरी जायला वेळेवर सोडणारी माणसं आहे. तरी पण उठा, उद्या हरकत नाही, पण जाऊ नका. उद्याचे कार्यक्रम नाही तर हे कीर्तनकार मंडळी आहे ना तिकडे जाऊन सांगतात आलं का लक्षामध्ये की नांदेड सोडण्याचे लोक आधीच पळून जातात. ताई बसा, हो ताई बसा 2 मिनिटं. बघा, आज आपण याचं कीर्तन श्रवण केलं. हरिभक्तपरायण अनिल महाराज पाटील यांच्या महाराष्ट्रभर कीर्तन चालतात. नम्रता हा त्यांचा सर्वात मोठा गुण आहे.
आणि जो महाराजांच्या सप्ताहामध्ये आपण पाहिलं आम्ही स्वतः, मी गेल्या बरोबर विचार म्हटलं का एवढी कीर्तनकार मंडळी इथं बसलेली, मग स्वयंपाकाकडे कोण बघतंय? पण आहे ना ते डायमंड हिरे दोन. मी मोठे कीर्तनकार मला म्हटले मग 2 डायमंड हिरे कोण आहे मग? मी त्यांनी म्हटलं बरं का रामकृष्ण महाराज लवेटकरांनी, तुम्ही काय काळजी कसं म्हणते की 2 डायमंड हिरे, तर ते 2 डायमंड हिरे वारकरी संप्रदायातले कोण? ते एक आहे अनिल महाराज पाटील आणि दुसरे आहे उमेश महाराज दशरथी. म्हणजे लाख माणसांना, आणि ज्याला आपण हे शेवटी अंबारस केला होता ना, मांडे आणि अंबर याचं नियोजन शेतामध्ये पंक्ती बसवायच्या कशा, त्यांना कीर्तन प्रवचन ऐकायलाच मिळालं नाही, त्यांना हेच करत राहिले. तेव्हा महाराज दरवर्षी आपल्याकडे येतात. कालच्या प्रमाणे आजचे महाराज म्हणजे यांचं मी मंडळाचं नातं असं घनिष्ठ झाले की पुढच्या वर्षाची तारीख देत असताना आमचा सगळे सभासद म्हणतात नाही अनिल महाराज पाटील पण पाहिजे बरं का आपल्याला, म्हणजे आता हे आपले परमानंट झाले महाराज पुढच्या वर्षाकरता. उद्या तात्या येणार आहे असं म्हणणं चुकीचं आहे आता, का म्हणजे तात्या आताच येतात अर्ध्या पाऊण तासामध्ये, त्यामुळे ते आता जवळपास कुठं आलेच पण असतील. तर या सर्व कार्यक्रमाचा आपण लाभ घ्यावा. एक तुम्हाला आणि महाराजांना, कारण महाराज उद्या नसणार, आनंदाची गोष्ट सांगतो, आपल्या सप्ताहाच्या 45 वर्षाच्या कारकिर्दीचा एक काहीतरी लेखाजोखा म्हणा किंवा याचा एक सर्व विचार आळंदी माऊलीचं देवस्थान यांनी प्रकर्षाने घेतला आणि जवळजवळ पाठीमागचा 45 वर्षाचा पाठपुरावा करत करत त्यांनी आपल्या मंडळाला तिथल्या विश्वस्तांनी, आता सध्याचे विद्यमान विश्वस्त आहेत हरिभक्तपरायण विकास गोखले म्हणून, तर त्यांनी काल आपल्या मंडळात येऊन आपल्या मंडळाला की प्रति आळंदी, जशी माऊलीचं मंदिर तिथं आहे तसं दुसरं मंदिर ठाण्यामध्ये प्रति आळंदी म्हणून मानपत्र दिले. तेव्हा तुम्हाला आनंद आणि महाराजांना सुद्धा सांगतो याच्यामध्ये आनंद आहे.